जागतिक मानवाधिकार दिनानिमित्त विवेक पंडित आपल्यासोबत बोलणार आहेत. सर, आपण मगाशी बघत होतो की माणसाला माणूस म्हणून काहीच अधिकार मिळालेले आहे. उत्तम जीवन जगण्याचा अधिकार असेल, त्यानंतर ज्याला म्हणतील शिक्षणाचा, आरोग्याचा, हे सगळे अधिकार आहे. पण लोकांना या अधिकारांची माहितीच नाहीये. त्या लीगल लिटरसीसाठी आपल्याला काय करता येऊ शकतं? कायद्याचं ज्ञान सर्वांना व्हावं. म्हणजे कायद्याने खरं असं गृहीत धरलेलं आहे की कायदा आला म्हणजे तो सर्वांना माहिती झाला. दुर्दैवाने आज आपल्याला असं लक्षात येतं की ज्यांनी कायद्याची अंमलबजावणी करायची आहे त्या पोलिसांना किंवा इतर कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणेला सुद्धा कायदे किती आहेत याची कल्पना नाही. आणि त्या पद्धतीचं प्रशिक्षण मुळात आमच्या पोलिसांचंही होत नाही, इतर यंत्रणांचंही होत नाही. तो एक वेगळा विषय आणि आजच्या आपल्या थोडक्या वेळामध्ये आपल्याला ते करता येणार नाही. परंतु मी एवढंच सांगेन लिगल लिटरसीच्या बाबतीमध्ये की जिथे आपल्याला असं वाटतं की हे चूक आहे त्याला कायद्यात कुठेतरी आधार आहे एवढं समजावं. मग तो आधार शोधण्यासाठी आपण प्रयत्न करावा. पण जिथे आपण एखादं म्हणतो ज्याला सिव्हिल रॉंग म्हणतो आपण किंवा सामाजिक व्यंग काहीही दिसलं की त्याला कायद्यामध्ये, कारण भारतामध्ये कायदे इतके झालेले आहेत की आता कायदा नको असं करण्याची गरज आहे की आता एकही नवा कायदा अस्तित्वात येण्याची गरज नाही. त्यामुळे कायद्याचा अभ्यास करायचा म्हटलं तर आयुष्य पुरणार नाही कुणालाही. पण सामान्य जनतेने हे पाहावं की मला जो वाटतो तो अधिकार आहेच कायद्यामध्ये. बरोबर. मग तो शोधण्याचा प्रयत्न आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने करता येईल. आणि मी मगाशी सांगितलं तसं की हे अधिकार जे आहेत ते कुणीही तुम्हाला देणार नाहीये, ते खेचून घ्यावे लागतात. खरंच आहे. आणि ते जर खेचून घ्यायचे असतील तर संघटनेचं सामर्थ्य उभं करावं लागतं. म्हणून त्या ठिकाणी जर लोकांनी, कारण मुळात मला अधिकार आहेत याची जाणीव निर्माण करून देणं. दुर्दैवाने आज आम्ही परीक्षार्थी इतके झालेलो आहोत की आमच्या शाळा कॉलेजेसमध्ये हे जे नागरिक शास्त्र आहे, मूलभूत नागरिक शास्त्र आहे, त्याच्याकडे दुर्लक्ष झालेलं आहे. बरोबर. स्वातंत्र्याची भावना आमच्याकडली शाळा कॉलेजमधून पण ही गोष्ट पोहोचवायला पाहिजे. सर, तुम्ही इतकं सुंदर सांगतात, आपल्याकडे वेळ नाही, आपल्याला थांबावं लागेल, पण तरी सुद्धा एक पाऊल पुढे आपणही टाकलं पाहिजे ही सगळी माहिती करून घेण्यासाठी आणि त्याच्या अंमलबजावणीसाठी. हा संदेश मात्र नक्की लोकांपर्यंत गेलेला आहे. पुन्हा आपण भेटू तेव्हा नक्कीच. आणि मनीष सरांनी दोन महत्वाचे मुद्दे मांडलेले आहेत की एक, जिथे कुठे चूक आहे हे वाटत असेल तिथे आपण प्रतिकार केला पाहिजे, त्याला कायद्यात आधार सापडतो. आणि शेवटी बाबासाहेब आंबेडकरांच्या वाक्याने आपण या कार्यक्रमाचा शेवट करूया. त्यांनी म्हटलं होतं की अन्याय करणारा जेवढा दोषी आहे तेवढाच अन्याय सहन करणारा सुद्धा दोषी आहे. त्यामुळे लोकांनी सुद्धा उठून प्रतिकार केला पाहिजे. नक्कीच तुम्ही आलात आणि माहिती महत्वाची सांगितली त्याबद्दल धन्यवाद IBN लोकमत तर्फे. आणि सलाम महाराष्ट्रामध्ये पुन्हा नवीन विषयासह नवीन पाहुण्यांचा आपण भेटणारच आहोत. अचूक बातमी, ठाम मत, पहा फक्त IBN लोकमत.